नमस्कार, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. मराठी व्याकरण जे की TCS IBPS पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये विचारले जाते. आजचे हे प्रश्न TCS IBPS पॅटर्न आधारावर असतील. मागच्या काही एक्झाममध्ये जसे प्रश्न आले होते तसेच प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत. हा आपला प्रॅक्टिस सेट आहे 5वा. याआधी 4 प्रॅक्टिस सेट आपले झाले आहेत. तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही चॅनलवर नक्की बघू शकता. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. रीतिवाचक भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ का अपूर्ण भविष्यकाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पूर्ण भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून कोणता आहे. वृश्चिकचा समानार्थी शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर वृश्चिकचा समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2 विंचू. पुढचा प्रश्न, वेळ या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे. समय, काळ, वेळा की वेळी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वेळा. पुढचा प्रश्न, विद्वान या शब्दाचे लिंग बदला. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विदुषी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांमधून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कवयित्री. परीक्षेमध्ये शुद्ध शब्दावर प्रश्न येतो, यामध्ये विलांटी लक्षात ठेवायची आहे इथं. पुढचा प्रश्न, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. सूर्य, चंद्र, पर्वत का समुद्र. तर रत्नाकरचा समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 4 समुद्र. पुढचा प्रश्न, लघु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. लहान, मोठा, दीर्घ का लहान. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 दीर्घ. लघुचा समानार्थी दीर्घ. पुढचा प्रश्न, वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे. बालकवी, केशवसूत, केशवकुमार का कुसुमाग्रज. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न, मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा. आंबा आहे मेघना का खात. तर या वाक्यात कर्म आहे पर्याय क्रमांक 1 आंबा. पुढचा प्रश्न, यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, अव्ययीभाव समास
का द्विगु समास? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, अव्ययी भाव समास. पुढचा प्रश्न, राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखा. नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य का प्रश्नार्थक वाक्य? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आज्ञार्थी वाक्य. पुढचा प्रश्न, विनय दूध पीत आहे या वाक्यातील कर्ता ओळखा. कर्ता ओळखायचा यामध्ये आहे, दूध, विनय का पीत? तर या वाक्यातील कर्ता आहे पर्याय क्रमांक 3, विनय. पुढचा प्रश्न, राम लाडू खात असे या वाक्याचा प्रकार ओळखा. रीतिवाचक वर्तमान काळ, रीतिवाचक भूतकाळ, रीतिवाचक भविष्यकाळ का अपूर्ण भूतकाळ? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रीतिवाचक भूतकाळ. पुढचा प्रश्न, पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखा. वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास का द्विगु समास? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, द्विगु समास. पुढचा प्रश्न, सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग का कर्मणी प्रयोग? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, लिंबू या शब्दाचे वचन बदला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, लिंबे. पुढचा प्रश्न, किमान या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून ओळखा. तर किमानचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे कमाल, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, उदंड या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायांमधून ओळखा. उदंडचा विरुद्धार्थी शब्द भरपूर, पुष्कळ, कमी का निरंक? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कमी. पुढचा प्रश्न, सून या शब्दाचे वचन बदला. सुना, सासू, सुनी का सासरे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुना. पुढचा प्रश्न, मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग का अकर्मक भावे प्रयोग? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सकर्मक भावे प्रयोग. पुढचा प्रश्न, सुखप्राप्त या शब्दाचा समास कोणता आहे?
द्वितीय तत्पुरुष समास, तृतीय तत्पुरुष समास, पंचमी तत्पुरुष समास का षष्ठी तत्पुरुष समास? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्वितीय तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे का साने गुरुजी? तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायांमधून संयुक्त स्वरांचा गट ओळखा. पहिल्यामध्ये क्ष, यर, लव, इल, क्ष. तर श हा ऱ्हस्व स्वर आहे, त्यामुळे हे येणार नाही. दुसरं य, श, ल, व हे पण येणार नाही. तिसऱ्यामध्ये प आहे, हे पण येणार नाही. तर आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4, य, र, ल, व. पुढचा प्रश्न, महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, महा अधिक उत्सव. पुढचा प्रश्न, डोळ्यात अंजन घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सुख लक्षात आणून देणे, डोळ्यात काजळ घालणे, डोळे लाल करणे का डोळे रागाने मोठे करून पाहणे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, सुख लक्षात आणून देणे. तर हे होते आपले आजचे 25 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.